आता आपण दर्शन घेणार आहोत मुंबईतल्या बालगोपाळ गणेश मंडळाच्या बाप्पाचं। भायखळ्यातल्या 7 रस्ता इथल्या बालगोपाळ गणेश मंडळानं यंदा महिला अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ देखावा साकारलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। पाहूयात। मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून चालू घटनांवरती देखावे सादर केले जातात। मी आता अथर रोड येथील बाळगोपाळ गणेश मित्र मंडळ या ठिकाणी आलेलो आहोत। या मंडळाकडून यावर्षी वेगळ्या पद्धतीचा देखावा जो आहे हा सादर केलेला आहे। या मंडळानं पंचमुखी गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना केलेली आहे। दुसरीकडे देशातल्या 2 घटनाचं लक्ष जे आहे हे वेधून घेतलेलं आहे। एक म्हणजे कलकत्तामध्ये जी घटना घडली होती त्या बाबतीत देखावा जो आहे सादर करण्यात आलेला आहे। स्त्रियांचं महत्त्व या देखाव्यातनं दाखवण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे बदलापूर या ठिकाणी झालेली शाळेच्या मुलीच्या बाबतीत झालेली घटना ही सुद्धा घटना अधोरेखित या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशा पद्धतीनं महिलांचा सन्मान केला पाहिजेत आणि बेटी बचाव एकीकडे आपण जर म्हणत असू तर त्या मुली वाचवायच्या कोणी अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा जो आहे तो या मंडळानं उपस्थित केलेला आहे। 2 देखावे जे आहेत हे या मंडळाकडून दाखवण्यात आलेले आहेत। महिलांचं नेमकं कशा पद्धतीनं योगदान आहे आणि लहान मुलींच्या बाबतीत आपण किती सतर्क राहिलं पाहिजे, त्यांना कशा पद्धतीनं पुढे आणलं पाहिजेत या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीचे संदेश जे आहेत हे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर कर्मों का फल म्हणून फाशीचा फंदा जो आहे हा या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे। ज्या पद्धतीनं कलकत्ता या ठिकाणी घटना घडली त्या घटनेच्या आरोपीला फाशीसुद्धा देण्यात आलं पाहिजेत अशा पद्धतीचा एक देखावा जो आहे तो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। मंडळाकडनं पंचमुखी गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा जी आहे ही स्थापन करण्यात आलेली आहे। या मंडळाकडनं सातत्यानं पर्यावरणाचा विचार करून गणपती बाप्पाची स्थापना जी आहे ही केली जाते। हा देखावा जर आपण पाहायला गेला तर महिलांचा सन्मान ठेवला पाहिजेत आणि लहान मुलींच्या बाबतीत आपण अधिक सतर्क राहिलं पाहिजेत अशा पद्धतीचा हा देखावा जो आहे हा या मित्रमंडळाकडनं दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे अथर रोड येथील या गणेशोत्सव मंडळाकडनं दरवर्षी सामाजिक विषयांवरती भाष्य करणारे देखावे जे आहेत हे सादर केले जातात। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।